चला आता वजन कसं कमी करायचं ते सांगणार आहे मी तुम्हाला. जास्त वेळ काही घेत नाही, अजिबात तुमचा वेळ घेत नाही. तर माझी सकाळची सुरुवात मी कुठून करत होती, वजन जेव्हा मला कमी करायचं होतं तेव्हा. आता माझं वजन बघू शकता तुम्ही, फिट आहे. हा, तुम्हाला तितकी मी कसं असं जाड वगैरे दिसत नाही, पण माझं वजन 63 किलो आहे आता. 63 किलो आहे माझं वजन आत्ता. त्याच्या आधी माझं वजन 90 होतं आणि आता माझं 63 आहे. तर मी याच्यासाठी काय केलं, उपाशी राहिली का, उपवास केले का? नाही, अजिबात नाही केलं. ह्या गोष्टी केल्याच नाही मी. उपाशी पण नाही राहिली. सगळ्यात सकाळची सुरुवात कुठून करायची? सगळ्यात आधी 2 गोष्टी सांगतो, 2 टिप्स सांगते तुम्हाला. टाईमवर झोपा आणि टाईमवर जेवण करा. ह्या 2 गोष्टी, कारण त्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं. झोप चांगली झाली आणि झोप चांगली झाली तर आपलं कसं मूड फ्रेश राहते, तब्येत पण छान राहते, कुठल्या कामात मन लागते. आणि जेवण जर टाईमवर घेतलं आपण, टाईमवर जर घेतलं जेवण, तर त्याच्यामुळे कसं आपल्या ॲसिडिटीचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. ॲसिडिटीचा कधी कमी जास्त होतं. आपण गृहिणी आहे, एक प्रत्येक महिलांचं घरात कामं असते तर नाही होत आपलं. माझं पण तसंच आहे, माझं पण नाही होत. पण आपल्या शरीरासाठी आपल्याला सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे आपलं. आपण पैसा किती कमावायला लागलो आणि आपण आपल्या शरीराकडे लक्ष जर नाही दिलं, काय कामाचं? मेन म्हणजे आपली प्रॉपर्टी आपली शरीर आहे. हे शरीर आहे. तर सकाळची सुरुवात कशी करायची? सकाळची सुरुवात मी माझी सांगते, कशी करायची ते मी माझं सांगते. मी सकाळी 5-5:30ला उठते. त्याच्यानंतर मी कोमट पाणी घेते सकाळी 1 ग्लास. तर मी काळं मीठ टाकून पाणी पिते. तुम्हाला जर नसं आवडत तुम्ही नका घेऊ, प्रत्येकाचं. पण मी काळं मीठ टाकून पाणी घेते, 1 ग्लास कोमट पाणी घेते. चहा नाही पित मी. चहा बंद केला होता मी. जेव्हा मला वजन कमी करायचं होतं तेव्हा मी चहा पूर्णपणे बंद टोटल केला होता. चहा पित नव्हती. आणि फिरायला जा, सकाळी मॉर्निंग वॉकला जा आणि शक्यतो व्यायाम करा. प्रत्येक व्यायाम म्हणजे 3-3 मिनिटाचा करा. आणि नाही बाहेर गेलं तुम्ही व्यायाम, तुम्ही आपण बेडवर सुद्धा करू शकता. आपल्या हॉलमध्ये जर असन तर चटई टाकून तिथं सुद्धा तुम्ही व्यायाम करा. मला जर आता पावसाळ्याचं म्हणजे उन्हाळ्याचं कधी कधी कंटाळा येते, तर मी बाहेर नाही जात. पोर्चमध्ये टेरिसवर जाते, टेरिसवरच चक्कर मारते, अर्धा तास फिरते, नाहीतर मग घरातच व्यायाम करते. व्यायाम पण करा आणि कमीत कमी 2 किलोमीटर तर चालायला शिका. कारण 2 किलोमीटर चालायला शिका. आणि नाश्त्यामध्ये काय घ्यायचं ते पण सांगते तुम्हाला. नाश्त्यामध्ये मी काय घेत होती, नाश्त्यामध्ये मी कडधान्य घेत होती. आणि नाश्त्याचा टाईम आहे आपला 7:30 ते 8पर्यंत आपला नाश्ता झालाच पाहिजे. खूप जास्त पण नाही, पोट भरून नाही, हेवी पण नाही खायचं. कडधान्य घ्यायचे, मोडाले मूग, मटकी, चणे. आणि ते जरा बॉईल करून घ्यायचे मीठ टाकून. कसं आहे ना, पचायला जरा हलकी जाते, त्याच्यामुळे काही त्रास होत नाही. नाहीतर कच्चे जर खाल्लं तर पोटाला गॅस पण पकडते. प्रत्येकाला नाही, मला नाही म्हणजे सहन नाही होत होते ते, तर मी बॉईल करून घेत होते. आता तुमची इच्छा, तुम्हाला कसे घ्यायचे तर मी बॉईल करून घेत होते आणि मग ते खात होते. कधी कधी नाहीच मग कडधान्य असलं तर मग फ्रूट खाऊ शकता तुम्ही. आणि जेवणाचा टाईम हा माझा 11:30 ते 12चा आहे. आता पण मी त्याच टायमात जेवण करते. आणि जेवणामध्ये शक्यतोवर भात आणि पोळी घेऊच नका, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. कोणाकडे भाकरी नाही बनत, चपात्याच बनते, पोळ्या म्हणजे हेच बनते. तर तुम्ही भाकरी जर खाल ना तर म्हणजे पचायला एकदम हलकी आहे. चविष्ट तर आहेच आहे भाकर, पण पचायला एकदम हलकी आहे. पोट पण असं भारी भारी वाटत नाही, शरीर पण असं म्हणजे नाही वाटत. तर भाकर घ्या तुम्ही जेवणामध्ये. आणि मसालेदार भाज्या अजिबात नका घेऊ. मसाले आणि तेलकट पदार्थ हे पूर्णपणे टाळाच, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर. आणि सायंकाळचं जेवण हे 6च्या आत घ्या. आणि 6च्या आत जर म्हणजे नाही जमत, प्रत्येक महिलांना आपल्या हातात भरपूर काम असतं, नाही जमत आपल्या घरी या गोष्टी, तर 6च्या नंतर जर तुम्ही जेवण घेत असाल तर खूप असं म्हणजे पोटभर जेवण नका करू. कोणाला 8 वाजता, कोणाला 10 वाजता, तर असं म्हणजे खूप जास्त भारी जेवण नका करू पोटभर. त्याच्यामुळे काय तुमचं वजन कमी नाही होणार आहे. आणि 6च्या आत जर तुम्ही जेवण कराल, ते कसं डायजेशन होऊन जाते आपलं जेवण. आपण कामं करतो, फिरतो. तुम्ही जर 8-9 वाजता, 9-10 वाजता जर जेवण कराल, ते जेवण तुमचं पचणार कधी, डायजेशन कधी होणार तुमचं जेवण? पचनक्रिया चांगली राहत नाही मग. त्याच्यामुळे म्हणजे वजन काही कमी होत नाही. आणि जेवणामध्ये भात नका घेऊ, आलू पण नका घेऊ, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरच. मी आत्ता पण नाही खात आलू भात, मी आत्ता पण नाही खात. आणि जेवणामध्ये फळं वगैरे भरपूर खा तुम्ही, फळाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण टाईमवर खा. काही खा पण टाईमवर खा. अशा पद्धतीने मी माझं वजन कमी केलेलं आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बाय बाय.
भेटू पुन्हा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.